नमस्कार, ठाण्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण सध्या ठाण्यातील वागळे एस्टेट येथील दत्त मंदिरामध्ये आहोत। दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या महाप्रसादाची सोय केलेली आहे। महाप्रसादाचा लाभ घ्यावा। सरकारची लाईन भरपूर पाठीमागे गेलेली आहे। सर्वांना दर्शन घेण्यावर आपण जर बघितलं अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेक भाविक आहेत जे सकाळपासूनच दत्त मंदिरामध्ये दाखल झालेले आहेत। कुठेतरी अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेक भाविकांची आहे जी दत्त मंदिरामध्ये सकाळपासूनच गर्दी पाहायला मिळत आहे। आपण सध्या ठाण्यातील वागळे एस्टेट येथील दत्त मंदिरामध्ये आहोत। अनेक जे भाविक आहेत जे दत्ताची मनोभावाची पूजा करताना पाहायला मिळत आहेत। तीर्थप्रसाद घेऊन पार्किंग मध्ये महाप्रसादाची सोय केलेली आहे। महाप्रसाद घ्यावा। आपण जर बघितलं तर अनेक मोठ्या प्रमाणात भाविकांची याची गर्दी पाहायला मिळत आहे। आपण जर बघितलं तर सुंदर अशा प्रकारे जी विद्युत रोषणाई तसेच फुलांची आरती अशी सजवण्यात आलेली आपण बघू शकतो। माननीय श्री अशोक वैद्य साहेब माजी महापौर आपले महानगरपालिका यांचे आगमन झाल्याबद्दल त्यांचं सहर्ष स्वागत। आपण जर बघितलं अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेक भाविक आहेत जे सकाळपासूनच दत्त मंदिरामध्ये दत्त जयंतीनिमित्त दाखल झालेले आहेत। भाविकांची अशी मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे। माननीय श्री अशोक वैद्य साहेब माजी महापौर यांचं आगमन झाल्याबद्दल त्यांचं सहर्ष स्वागत। सातारा बँकेचे मॅनेजर साहेब तुमचं आगमन झाल्याबद्दल सहर्ष स्वागत। आपल्या सभासद स्वप्नील सावंत यांनी अशोक वैद्य साहेब यांचा सत्कार करावा अशी त्यांना विनंती करतो। माजी महापौर हे देखील दत्त जयंतीनिमित्त ठाण्यातील वागळे एस्टेट येथील दत्त मंदिरामध्ये दाखल झालेले आहेत। सातारा बँकेचे मॅनेजर आशिष डांगे साहेब तुमचं सुद्धा सहर्ष स्वागत। आमच्या संस्थेचे ज्येष्ठ सभासद शिवाजी माने यांचा सत्कार करावा अशी त्यांना नम्र विनंती करतो।
धन्यवाद साहेब. धन्यवाद साहेब तुमचं. मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे. आपल्या या दत्त जयंतीचा सोहळा ठाणे लाईव्ह यावरती चालू आहे. हा देखावा आपला ठाणे लाईव्ह वर दाखवला जात आहे. श्री वागळे पेठ लॉरी ओनर्स असोसिएशन तर्फे आलेल्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. सर्व भाविक भक्तांनी महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी घरी जाऊ नये. गावच्या सरपंच अण्णा शंकर वळे यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपल्यासोबत यादव साहेब आहेत, या ट्रस्टचे जे अध्यक्ष आहेत ते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सर, काय सांगाल, आज ट्रस्टीच्या मार्फत कशा प्रकारे दत्त जयंती निमित्त आयोजन केलेलं आहे? श्री वागळे पेठ लॉरी ओनर्स ही संस्था 1962 पासून असून या संस्थेच्या सालाबादप्रमाणे दत्त जयंती उत्सव खास करून वर्षानुवर्षे परंपरा चालत आलेले सांस्कृतिक कार्यक्रम, सर्व प्रकारचे सांस्कृतिक भजन आणि 15,000 ते 20,000 लोकांच्या जेवणाची व्यवस्था महाभंडारा इथं आयोजित केला आहे. आणि खास करून यावेळेचं आकर्षण म्हणजे सोन्याचं पूर्ण मंदिर जे आहे ते सोन्याच्या सजावटीमध्ये बनवलेलं आहे. आणि ते लोक बघण्यासाठी ही जी गर्दी ओसरून वाटते याचं कारणच आहे या दत्त महाराजांच्या आशीर्वादाने लाखो भाविकांचा आज इकडे श्रद्धास्थान म्हणत चाललेलं आहे. आणि ठाण्यामध्ये असं सुंदर मंदिर आपल्याला पाहण्यासाठी खूप लोक लांबून येतात. हेच आमच्या मोठी बाब आहे. नक्कीच आपल्यासोबत लॉरी असोसिएशनचे ओनर्स अँड ट्रस्टचे अध्यक्ष यादव साहेब होते. तसंच या अनेक पदाधिकारी आहेत जे या ट्रस्टचे आहेत. तसेच अनेक पदाधिकारी आहेत जे दत्त मंदिरानिमित्त विविध आयोजनामध्ये आपले सहभागी झालेले आहेत. आपण जर बघितलं तर दत्त जयंतीनिमित्त दत्त मंदिरामध्ये विशेष असं आयोजन या ट्रस्टच्या मार्फत केलं. अनेक जे विशेष उपक्रम आहेत ते आज राबवण्यात आलेले आहेत. आपण बघितलं तर अनेक भाविक आहेत जे आज दत्त जयंतीनिमित्त दत्त मंदिरामध्ये दत्ताची आराधना करताना पाहायला मिळत आहेत. कार्यक्रम केलेला आहे. त्यांचे वागळे पेठ लॉरी ओनर्स असोसिएशनमध्ये स्वागत करीत आहे.
आज दत्त जयंतीनिमित्त आपण सध्या ठाण्यातील वाघे स्टेट येथील लवरी ऑलवर्स असोसिएशन ठाणे येथील दत्त मंदिरामध्ये आहोत. आणि आपण जर बघितलं तर अनेक भाविक आहेत जे दत्त जयंतीनिमित्त दत्त मंदिरामध्ये दाखल झालेले आहेत. आपण जर बघितलं अनेक भाविक आहेत जे दत्त जयंतीनिमित्त ठाण्यातील दत्त मंदिरामध्ये दाखल झाले आहेत. कुठे आहे ते? आपण जर बघितलं मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात गर्दी तसेच अनेक मोठी रांग जी आपल्याला पाहायला मिळत आहे. अनेक स्टॉल्स आहेत जे इथं उपलब्ध आहेत. आपण जर बघितलं तर अनेक सनातनी जे पुस्तकं आहे तसेच मूर्ती आहे, स्वामी दत्तांची मूर्ती आहे, तसेच अनेक पुस्तकं आहेत जे इथं उपलब्ध आहेत. सर काय सांगाल कशा प्रकारचे नक्कीच आपण बघू शकतो अनेक जे पुस्तकं आहेत तसेच अनेक उद्बत्ती असतील. आपल्यासोबत इकडचे जे स्टॉलचे जे मालक आहेत त्या जोडलेले आहेत. मॅडम काय सांगाल कशा प्रकारे कशाबद्दल आज पुस्तकं तसेच सनातनी पुस्तकं कशा प्रकारे सनातन संस्था ही राष्ट्ररक्षण धर्मजागृतीचं कार्य करते. आधी आम्ही हा स्टॉल जो लावला आहे तो सेवा म्हणून लावलेला आहे आणि लोकांचा प्रतिसाद पण चांगला मिळत आहे. कारण ही सेवा म्हणून आम्ही करतो. ही धार्मिक पुस्तकं आहेत, म्हणजे ग्रंथ आहेत. हे संतांनी लिहिलेले ग्रंथ आहेत, उत्पादनं आहेत, ती तात्विक उत्पादनं आहेत. लोकांच्या घरात जाऊन त्यांना पण साधना समजणार यासाठी आज आम्ही इथे सेवारत आहोत. नक्कीच आपण बघितलं तर आज दत्त जयंतीनिमित्त विविध लोकांना असेल या पुस्तकांचा लाभ होणार आहे. तसंच आपण बघितलं तर अनेक मोठ्या प्रमाणात गर्दी असेल, ही रांग असेल जी लांबपर्यंत पसरलेली आहे. तसेच विविध उपक्रम आहेत आज या असोसिएशन मार्फत राबवले गेलेले आहेत. चलो यार. आपण जर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात मोठी रांग जी आहे ती पसरली गेलेली आहे. आपण जर बघितली ते खूप मोठ्या प्रमाणात अशी रांग आहे जी पसरली गेली आहे. साहेब पुढे महाराष्ट्र नगरचे चलो भाई. आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे.
आपण जर बघितलं तर या ठिकाणी महाप्रसादाची रांग देखील आहे, तसेच मंडपाच्या उजव्या बाजूला जी महाप्रसादाची रांग सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. जर बघितलं अनेक बॅनर्स आहेत जे दत्त जयंतीनिमित्त चौकात लागलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. विविध अशी विद्युत रोषणाई आहे जी दत्त जयंतीनिमित्त दत्त मंदिरांच्या बाहेर सजवलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण जर बघितलं तर दत्त जयंतीनिमित्त दत्त मंदिराची जी महापूजा आहे त्याचा लाभ घेताना मोठ्या प्रमाणात नागरिक आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात जे भाविक आहेत त्यात महाप्रसादासाठी आज इथे दाखल झालेले आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे. कुठेतरी ट्रस्टच्या मार्फत खूप चांगल्या प्रकारचं आयोजन केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण जर बघितलं हजारोच्या संख्येने जे नागरिक आहेत आपल्याला पाहायला मिळत आहे. सर, आज ट्रस्टीच्या मार्फत कशा प्रकारे इतके हजारो लोक जे आज महापोटीचा लाभ घेत आहे त्याबद्दल आपण काय सांगाल? वर्षानुवर्ष ही प्रथा आमच्या संघटनेतर्फत हे जी महाप्रसादाची प्रथा आहे वर्षानुवर्ष आम्ही करत आलेलो आहे. आज लाखो म्हणजे आज 10,000 ते 15,000 पब्लिक इथे भंडाऱ्यानिमित्त सर्व जेवणाची सर्व व्यवस्था केली जाते. संध्याकाळी 6 रात्री 12 वाजेपर्यंत जेवणाचा हा महाप्रसाद चालू असतो. लास्टचा शेवटचे लोक येईपर्यंत हा महामंडळ कधीच संपत नाही. आतापर्यंतची परंपरा आहे वर्षानुवर्ष. नक्कीच आज दत्त जयंतीनिमित्त ठाण्यातील विविध दत्त मंदिरामध्ये आपण ठाणे लाईव्हच्या मार्फत आपण लाईव्ह प्रक्षेपण केलेलं आहे. तसेच आपण बघितलं तर ठाण्यातील वागळे इस्टेट येथील लॉरी ओनर्स असोसिएशनचे जे दत्त मंदिर आहे तेथील आपण लाईव्ह प्रक्षेपण केलेलं आहे. आणि इथे ट्रस्टच्या मार्फत विविध प्रकारे उपक्रमांचा राबवण्यात आलेला आहे.